नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, यंदा झालेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती पाहता ऑक्टोबर 2023 या महिन्यामध्ये राज्यात 40 तालुक्यात मध्यम आणि उच्च स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। आता या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 8500ची मदत मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी शासनाने KYCच्या याद्या या 40 तालुक्यात पाठवलेल्या आहेत, ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या KYC करून घेतलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना KYC करून घेतले या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचे पैसे वाटप देखील झाले आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना KYC नाही केली त्यांनी लवकरात लवकर KYC करून घेणे सध्या KYC अपलोड करायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची KYC झाली आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 8500 रुपये जमा करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, यंदा दुष्काळजन्य परिस्थिती पाहता शासनाने ऑक्टोबर 2023 मध्ये 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे। यासाठी शासनाने तब्बल 22,90,000 शेतकऱ्यांसाठी 2,400 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर केलेला आहे। याचा GR देखील जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच दुष्काळजन्य निधीचा पैसा आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, खालच्या टेबलमध्ये 15 जिल्ह्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्याची यादी दिली आहे, ज्यामध्ये KYC यादी अपलोड करायला सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही तालुक्यानुसार पात्र शेतकरी आणि मंजूर निधी पाहू शकता। तर नाशिकमधील मालेगाव, सिन्नर, येवला, नाशिक विभाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, तसे शिंदखेडा, नंदुरबार, चाळीसगाव, बुलढाणा हे पात्र तालुके आणि पात्र जिल्हे असे आहे। छत्रपती संभाजीनगर, मग सोयगाव तालुका, संभाजीनगर तालुका, भोकरदन, जालना जिल्ह्याचा तालुका, जालना जिल्हा बघूयात, त्यात जालना आहे तालुका, बदनापूर, अंबड, मंठा। आता बीड जिल्ह्यातले तालुके बघूयात KYCच्या यादीसाठी जे आहे ते वडवणी, धारूर, अंबाजोगाई। धाराशिव जिल्ह्यातील बघूयात बार्शी, धाराशिव, लोणार हे धाराशिव तालुके, धाराशिवमधले तालुके आहेत। पुणे जिल्ह्यातील तालुके बघूयात पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, धिंड, इंदापूर हे KYCसाठी पात्र तालुके आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बघूयात बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, म्हाडा। सातारातील बघूयात वई, खंडाळा। कोल्हापूरमधले हातकंगनेल, गडहिंग्लज। सांगलीमधला शिराळा, कडेगाव, खानापूर, वीट, मिरज आणि लातूरमधला लातूर। मंजूर निधी आहे मित्रांनो 2,443 कोटी 22,71,000। पात्र शेतकरी 22,34,934। तर मित्रांनो, अशा प्रकारे KYCची याद्या या तालुक्यांना मिळालेल्या आहेत। तर तुम्हाला जर KYC चालू असेल तर तुम्ही लवकरात लवकर KYC करून घ्या आणि ज्यांची बाकी त्यांनी पण करून घ्या आणि कोणाला अनुदान मिळालं त्याची पण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। तर माहिती कशी वाटली ती पण प्रतिक्रिया द्या। धन्यवाद।